मुंबईतली लोकल सेवा जी आहे ते विस्कळीत झालेली आहे। हार्बर लाईन आणि त्याचप्रमाणे सेंट्रल लाईनच्या गाड्या ज्या आहेत त्या अनेक स्टेशनावरती थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। लोकल उशिराने धावतायत आणि त्याचं कारण जर आपण पाहिलं तर कर्नाक बंदर ब्रिज जो रेल्वे पटरीवरचा आहे मस्जिद बंदरच्या शेजारी, त्याचं काम जे आहे ते रात्रीभर सुरू आहे। रात्री हा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला होता रेल्वेकडून, परंतु हे काम पूर्ण न झाल्याने हा ब्लॉक जो आहे तो सोडण्यात आलेला नाही। हा ब्लॉक कंटिन्यू करण्यात आलेला आहे, त्यामुळे साहजिकच प्रवाशांचे हाल जे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण जर पाहिलं तर कर्नाक बंदर ब्रिजचं जो गर्डर आहे तो खेचण्यात आलेला आहे, तो अर्धवट खेचलेला आहे। या इकडच्या पिल्लरपर्यंत तो खेचणं अजून बाकी आहे। समोर क्रेन जी आहे ती लावली जाते आणि त्या क्रेनच्या साहाय्याने आता तो गर्डर जो आहे तो खेचण्याचं काम थोड्या वेळात सुरू होईल। परंतु आपण जर पाहिलं तर या कामामुळे रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। आज प्रजासत्ताक दिन आहे। प्रजासत्ताक दिनी शासकीय कर्मचारी विविध कार्यालयात पोहोचण्यासाठी सकाळपासूनच रेल्वे पकडण्याच्या संपूर्ण कोशिश जी आहे ती करतायत, प्रयत्न जो आहे तो करतायत, परंतु मोठ्या प्रमाणात या सगळ्या ब्लॉकचा फटका जो आहे, रेल्वे वाहतूक खोळंबल्याचा फटका जो आहे तो या सगळ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या आपण जर पाहिलं तर या कर्नाक बंदर ब्रिजचं काम जे आहे ते अजूनही सुरू आहे आणि रेल्वेने अजूनही ब्लॉक जो आहे तो बंद जो आहे तो केलेला नाहीये, ब्लॉक तसाच ठेवलेला आहे आणि त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो साहजिकच कर्मचाऱ्यांना बसतोय। आता या ठिकाणी क्रेन जी आहे ती लावली जाते, या क्रेनच्या साहाय्याने तो गर्डर जो आहे तो खेचला जाईल आणि त्यानंतर हे काम जे आहे ते पूर्ण होईल आणि त्यामुळे अजून किती काळ ह्या संपूर्ण कामाला लागतो आणि ही रेल्वे वाहतूक सेवा जी आहे ती कधी सुरळीत होते हे बघावं लागणार आहे। परंतु आजच्या दिवशी प्रजासत्ताक दिनी वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अजय सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।